मराठ्यांना पुन्हा फसवू नका, विश्वजित कदमांनी सरकारला डिवचलं। मराठा आरक्षणासाठी पृथ्वीराज चव्हाणांनी प्रयत्न केले। काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी हे वक्तव्य केलं आहे। अजूनही मराठा समाजातल्या ज्या भावना होत्या किंवा आरक्षणातले जे काही त्यांना गोष्टी मिळायला हव्या होत्या ते मिळत नव्हत्या। त्यासाठी मनोज जरांगेंची मुंबईला धडक मारली। लाखोच्या संख्येने तिथे लोक उपस्थित होते। काल जो काय तोडगा त्यांनी उपसमितीने काढलेला आहे त्यातनं ते आता जाहीर झालेले आहे। 8 पैकी 6 मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत। हैदराबाद गॅजेटचा प्रश्न आता सुटलेला आहे। त्यातनं मराठवाड्यातल्या मराठा समाजाच्या बांधवांना मोठ्या प्रमाणे दिलासा मिळेल। आणि जो सातारा गॅजेटचा किंवा संस्थांचा गॅजेटचा विषय आहे त्याच्यातनं त्यांनी सांगितलंय 1 महिन्याभरात आम्ही त्याच्यावरही अंमलबजावणी करू म्हणून। मला आता वाटतं की सरकार हे करावे अशी माझी अपेक्षा आहे। पुन्हा मराठा समाजाच्या फसवणूक होऊ नये अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।